नमस्कार, मी माधवी पवार. वेंगुर्ला सफरमधील आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचे स्वागत करते. आज मी तुम्हाला वेंगुर्ला येथील उभादांडा मोठवाडीमधील केपादेवी मंदिर दाखविणार आहे आणि त्याबद्दल थोडीशी माहिती देखील सांगणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. केपादेवी मंदिर हे वेंगुर्ला पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला शिरोडा रोडवरून थोडेसे अंतर आत गेले की आपल्याला उभादांडा मोठवाडी हे गाव लागते. वेंगुर्ला शिरोडा रोडवरून या गावात जाण्यासाठी साधारण 1 किलोमीटर साधा व कच्चा रोड आहे. हा रोड जरी लहान असला तरी मंदिराच्या आवारात गेल्यानंतर येथील परिसर हा खूप मोठा व प्रशस्त आहे. या ठिकाणी गाडी पार्किंगसाठी मोठी जागा आहे. मंदिरापासून पुढे याच रोडने आपल्याला मोठवाडी बीचवरती जाता येते. येथील बीच हा सुंदर आणि स्वच्छ आहे. मंदिरावरती सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे. मंदिर खूपच सुंदर आणि प्रशस्त आहे. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर येथील नक्षीकाम, रंगकाम, मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रशस्तता पाहून आपल्या मनाला विलोभनीय शांतता लाभते. हे मंदिर खूपच शांत आणि सुंदर आहे. उभादांडा मोठवाडी येथील केपादेवी मंदिर हे 350 वर्षापूर्वीचे जागृत देवस्थान आहे. देवीचे स्वरूप महिषासुरमर्दिनी असे आहे. ही गिरब घराण्याची कुलदेवता व वेंगुर्ला परिसरातील ग्रामदेवता म्हणून प्रसिद्ध आहे. गिरब घराण्यातील 4 मूळ पुरुषांनी देवीची स्थापना केली. देवीचा इतिहास पूर्वलिखित उपलब्ध नाही. मंदिराचे बांधकाम 350 वर्षापूर्वी झालेले असून हे बांधकाम रामराजे सावंतवाडी संस्थानकडून झालेले होते. त्यासाठी सावंतवाडी संस्थानने आजूबाजूच्या परिसरातील जमीन देवस्थानाला दान करून गिरब मंडळींवर देवस्थान व्यवस्थापनेचे काम सोपविले होते. 8 फेब्रुवारी 2008 मध्ये एक दुर्घटना घडली. ब्रेक फेल झाल्यानंतर एक डंपर मंदिराच्या सभामंडपावर धडकला आणि सभामंडपाचा अर्धा भाग कोसळला. सर्व भाविक एकत्र येऊन त्यांनी नवीन सभामंडप बांधण्याचा निर्णय घेतला. 11 एप्रिल 2010 रोजी बांधकामाचा समारंभ केला. श्री केपादेवीची दंतकथा त्याविषयी कुठेही लिखित चर्चा नाही, परंतु या मंदिराविषयी एक दंतकथा आहे. ती दंतकथा अशी की गिरब घराण्यातील प्रमुख पुरुषाच्या स्वप्नात येऊन देवीने सांगितले की मी केवड्याच्या बनात आहे. दुसऱ्या दिवशी तो पुरुष केवड्याच्या बनात गेल्यावर त्या पुरुषाला ती मूर्ती मिळाली व ती मूर्ती त्याने घरी आणून तिची पूजा करण्यास सुरुवात केली. तीच ही केवड्याच्या बनात सापडलेली श्री केपादेवी होय. 15व्या शतकात पोर्तुगीज अत्याचाराच्या काळात श्रीदेवीची मूर्ती केपी या गावातून स्थलांतरित करून गिरब घराण्यातील पुरुषांनी ही मूर्ती मुठवाडी या गावी आणली. केपी या ग्राम नावावरून केपादेवी असे नाव रूढ झाले असावे असा अंदाज बांधता येतो. 7 वाड्यांची ही ग्रामदेवता आहे. केपादेवीची यात्रा ही डिसेंबर महिन्यात असते. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा.